हॅलो नमस्कार. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की मी गावी गेले होते लग्न अटेंड करण्यासाठी आणि मेहंदी पर्यंतचा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केला होता. त्यानंतर आज नवरदेव पाया पडायला जाणार होता. हा ब्लॉग इथून चालू होतो ते थेट लग्न संपल्यानंतरच संपतोय, त्यामुळे पूर्ण ब्लॉग नक्की बघा. या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सातारा स्टाईल लग्न, सातारा साईडला लग्न कशी होतात, हळदी कशा होतात, नवरदेव पाया पडायला जातो, हे सगळं तुम्ही या ब्लॉग मध्ये एन्जॉय करणार. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव पाया पडायला जातो आणि आमच्याकडे लग्नानंतर वरात शक्यतो नसते, त्यामुळे आदल्या दिवशी पाया पडायला जातो तेव्हाच खूप मस्त नृत्य, अशी पारंपरिक नृत्य होतं. त्याच्यानंतर आम्ही स्वतः सुद्धा डान्स करतो, खूप जास्त एन्जॉय केलं होतं. हे सगळं तुम्ही नक्की बघा. हे आहे नवरदेवाचं घर आणि इथून नवरदेव घोड्यावर बसून पाया पडायला निघाला होता. आता हा जो काही प्रोग्राम आहे तो पूर्ण रात्रभर चालणार आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला हे जे येलो कलरचे कपडे घातलेले लोक आहेत ते एक पारंपरिक नृत्य आणि त्याच्याबरोबर घोडा सुद्धा नाचतो. घराजवळ थोडासा डान्स केल्यानंतर आम्ही सगळेजण गावात जायला निघालो. आमचं घर वस्तीवर आहे, त्यामुळे गावात जाण्यासाठी थोडा वेळ लागतो. इथून निघाल्यानंतर गावात जायला आम्हाला 5-1 मिनिटं लागतात. चालतच जाणार होतो आम्ही, कारण सगळेजण एकसाथ जाणार होतो आणि इथून फक्त आम्ही घरचे आहोत. पुढे आम्हाला सगळेजण पूर्ण गावातली लोक जॉईन करतात या प्रोग्राम मध्ये. जेव्हा लग्न घर असतं तेव्हा पाहुणे आणि सगळ्यांनी घर किती भरून जातं, एवढा किलबिलाट होता आणि लहान मुलांचा आवाज खूप जास्त. आमच्या पिढीतली खूप लग्न मी एन्जॉय केली आहेत. पुढच्या पिढीतलं हे पहिलं लग्न होतं आहे आमच्या घरात आणि मला या गोष्टीचा खूप जास्त आनंद होतोय की हे सगळं मी तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करते. इथे आहे गावाचा एंट्रन्स. इथून आम्ही गावात पोहोचलो. पुढे घोड्यावर नवरदेव, त्याच्या पाठी करवल्या, त्याच्या पाठी आम्ही सगळ्या लेडीज होतो आणि त्याच्या पाठी मग सगळे घरातले गावातले सगळे हळूहळू जॉईन झाले होते. गावाचा जो मध्यभाग असतो जिथे पार असतो, म्हणजे पारावर बसतात लोक, ती जागा असते, म्हणजे तिथे बाजूला सगळी मंदिरं असतात. तिथे जाऊन थांबतो आम्ही सगळेजण आणि मग तिथे बराच वेळ सगळे डान्स करतात, नृत्य केले जातात, घोडा नाचतो. तुमच्यापैकी कोणी अशी लग्न एन्जॉय केली आहेत का? सातारा साईडची ही लग्न बघितलीत का? हे कमेंट करून. आणि हो, गावात अजून एक लग्न होतं एका मुलीचं, ती सुद्धा आजच पाया पडायला आली होती आणि ती सुद्धा घोड्यावरच होती. तिच्या घरचे पण तेवढेच एन्जॉय करत होते. त्यानंतर दोन्हीकडच्या टीम मस्त एन्जॉय केलं, डान्स केला आणि आमचा नवरदेव खूप जास्त खुश होता. त्याचे मित्र आणि सगळे काही या सोहळ्यात आले होते, त्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. त्यानंतर फायनली आम्ही सगळ्या लेडीज सुद्धा डान्स करायला गेलो आणि बराच वेळ आम्ही सुद्धा डान्स केला. खूप जास्त मजा आली. फक्त एवढंच की रात्री एवढं लेट पर्यंत कोणी जागत नाही, त्यामुळे हा प्रोग्राम आवरता घेतला होता. या लग्नामध्ये माझ्या बहिणी खूप जास्त आल्या नव्हत्या, त्यामुळे मी त्यांना मिस करत होते. पण बाकी सगळ्या वहिनी आणि नेक्स्ट पिढी बरोबर मी सुद्धा खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नेक्स्ट पिढीतलं पहिलं लग्न असल्यामुळे खूप आनंद होत होता. याआधी जेवढी लग्न झाली आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही खूप जास्त नाचलोय, खूप जास्त धिंगाणा घातलेला आहे, पण ते काही मी तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकले. फर्स्ट टाइम हे सगळं मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. खूप लेट झालं, त्यानंतर घरी जाऊन आम्ही मस्त जेवण केली आणि मग झोपलो. सकाळी दुसऱ्या दिवशी छान रेडी होऊन लग्नाला निघालो. लग्न हॉलवर होतं, त्यामुळे गाडीतूनच जाणार होतो आणि फायनली पोहोचलो लग्नाच्या हॉलवर.
ही आहे माझी पुण्याची वहिनी, नवरदेवाची काकी. आणि बाजूलाच नवरदेवाची छोटी काकी, दोघी मिळून हळद लावत होत्या. त्यानंतर ही आहे आमच्या घरची सगळ्यात मोठी वहिनी. हिला तुम्ही ओळखताच, ही आहे माझी वहिनी. आणि अशा पद्धतीने आमच्याकडे हळदीचा प्रोग्राम केला जातो. या लग्नात जास्त हळदी खेळलो नाही, पण वहिनींनी मला हळद लावली आणि मी पण त्यांना हळद लावण्याचा चान्स नाही सोडला. आणि फायनली वेळ भेटल्यावरती नवरदेवाची मम्मी आली, तिने हळद लावली आणि ही आमची सगळ्यात मोठी करवली. आणि मग ऋतुजा आणि अबोली दोघींनी हळद लावून घेतली. सगळ्यांची हळद लावून झाल्यानंतर ही छोटी आणि मानाची करवली बाकी होती, तिने हळद लावून घेतली. आणि या सगळ्या हळदी संपल्यानंतर आमच्याकडे नवरा नवरी स्वतः सुद्धा एकमेकांना हळद लावतात, छान हळद खेळतात, त्याची सुरुवात झाली होती. आणि फायनली नवरा नवरीने एकमेकांना हळद लावून घेतली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल. खूप जास्त खुश होते दोघं पण. इथे हळदीचा प्रोग्राम संपतो आणि हळद संपल्यानंतर तेल उतरायची एक छोटीशी विधी असते, ती केली जाते आणि ती तुम्ही आता बघाल पुढे. तेल उतरून झाल्यानंतर एका छोट्याशा विधीमध्ये आम्ही नवरदेवाला खूप जास्त त्रास दिलाय, ते तुम्ही पुढे बघा. आणि ही आहे मानपानाची विधी. याच्यामध्ये घरातल्या सगळ्या मुलांना आणि सुनांना मानपान केला जातो. आमची नेक्स्ट जनरेशन इथे उभी होती, सगळेजण लाईनीत उभे होते, सगळ्यांचा मानपान केला गेला. घरातल्या मुलांना आणि सुनांना पोशाख केले जातात या विधीमध्ये आणि खूप छान वाटतं याच्यामध्ये, कारण सगळेजण एकत्र येतात, एकत्र उभे राहतात. आणि म्हणून खरंच अशी लग्न किंवा काही सोहळे असतील तेव्हा जावंसं वाटतं, कारण खूप दिवसानंतर सगळ्यांच्या भेटी होतात. आता हे लग्नाच्या आधीचा शेवटचा विधी, तो म्हणजे देवक. देवकाला जाऊन म्हणजे मंदिरात जाऊन नवरदेव काळे मणी ओवतो पोतीमध्ये, म्हणजे धाग्यामध्ये, आणि तेच नवरीला बांधले जातात. असं एक विधी आहे. त्याच्यासाठी नवरदेव मंदिरात गेला होता, बाजूलाच मंदिर होतं, त्यामुळे लगेचच जाऊन आला. आणि यानंतर होणार आहे फायनल लग्नाचा विधी. नवरदेव थोडा घोड्यावरून नाचत आला आणि मग लग्न सोहळ्याला सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये नवरा नवरी एंट्री करतात आणि त्याच्यानंतर मंगलाष्टका होतात. आणि अशा प्रकारे पार पडला लग्न सोहळा. अजिबात दिवसभर किंवा आदल्या दिवशीपर्यंत पाऊस नव्हता आणि ऐन लग्नात खूप मोठा पाऊस आला.
त्याच्यानंतर आमचं काम संपलं होतं म्हणून मग आम्ही जेवढ्या मुली लग्नाला उपस्थित होतो तेवढ्यांनी फोटो सेशन केलं. मुली आणि जावई यांचं फोटो सेशन झाल्यानंतर घरातल्यांनी फोटो सेशन केलं. म्हणजे आम्ही बाहेर जाऊन फोटो क्लिक करत बसलो होतो. त्याच्यानंतर मी पण फोटो क्लिक केले आणि मग लग्नाचा सगळा प्रोग्राम संपला होता. आम्ही जेवलो, छान जेवण केलं आणि मग घरी या सगळ्या फोटोज क्लिक करण्यामध्ये मम्मी आली नव्हती कारण तिची तब्येत थोडीशी खराब झाली होती. त्यामुळे मग आम्ही जेवढे तिथे उपस्थित होतो तेवढ्यांनी बाहेर जाऊन फोटो काढले कारण हॉल मधल्यापेक्षा बाहेर फोटोज खूप छान येत होते. आणि इथे काकांचा आणि पप्पांचा फोटो आहे, हे माझे छोटे काका. त्यानंतर सगळ्या वहिन्यांना उभं करून एक छोटीशी रील शूट केली जी मी ऑलरेडी अपलोड केली आहे आणि ती खूप छान चालली आहे युट्यूब वरती. आणि ही रील सक्सेस होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण माझी वहिनी आहे जी या रील मध्ये सगळ्यात शेवटी एंट्री करते. तिने सगळ्यांना जबरदस्ती उभं करून अशी रील शूट करून घेतली होती. थँक्यू वहिनी. लग्न सोहळा संपला आणि आम्ही सगळेजण घरी गेलो. हे काही फोटोज आहेत जे लग्नाच्या वेळी आम्ही क्लिक केले होते. आणि तुम्ही सगळ्यांनी सातारा स्टाईल लग्न आधी कधी पाहिलं आहे का आणि हे लग्न तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही एन्जॉय केलात का ब्लॉग, हे कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.